हॅलो. आज आपण राजकीय सिद्धांताचे स्वरूप याबद्दल चर्चा करणार आहोत. राजकीय सिद्धांताचं स्वरूप पाहत असताना काही आधुनिक राजकीय विचारवंतांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत. त्यातून आपल्याला राजकीय व्यवस्थेचं स्वरूप समजू शकेल. यामध्ये प्रामुख्याने अँड्रू हॅकर यांच्या मते राजकीय तत्वज्ञान व राजकीय विचारप्रणाली यातूनच राजकीय सिद्धांताला प्रेरणा मिळालेली आहे. राजकीय सिद्धांताद्वारे राज्यशास्त्राचा विकास झालेला आहे हे आपल्याला मान्यच करावे लागते. कारण व्यापक अर्थाने जर आपण असं म्हटलं की राजकीय सिद्धांतात तत्वज्ञान, विचारप्रणाली आणि विज्ञान यांच्या आधारे अशी बौद्धिक परंपरा मांडणी केली जाते की ज्यामुळे मानवी जीवनाचे व्यावहारिक प्रश्न समजून घेणे सहज शक्य होते. हॅकर यांच्या मते राजकीय संकल्पना आणि राजकीय सिद्धांत यामध्ये फरक असतो. राज्य, सार्वभौमत्व, सत्ता, अधिसत्ता, अधिमान्यता, स्वातंत्र्य, समता, न्याय इत्यादी राजकीय संकल्पनांचे स्पष्टीकरण करण्याचे काम हे प्रामुख्याने राजकीय सिद्धांत करत असतात. उदाहरणार्थ, राज्य ही संकल्पना असून राज्यासंबंधी आपल्याला काही उदयाच्या संदर्भात सिद्धांत मांडता येतात. स्वरूपासंबंधी काही सिद्धांत मांडलेले आहेत. साधारणतः राज्याचा उदयाचा दैवी सिद्धांत, शक्ती सिद्धांत, सामाजिक करार सिद्धांत, ऐतिहासिक सिद्धांत, उदारमतवादी सिद्धांत, मार्क्सवादी सिद्धांत असे अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. सार्वभौमत्वाची संकल्पना स्पष्ट करताना सार्वभौमत्वाचे अष्टींचे एक सत्तावादी आणि अनेक सत्तावादी सिद्धांत मांडलेले दिसतात. राजकीय संकल्पना ह्या मूर्त स्वरूपात असतात. त्यांना मूर्त स्वरूपात प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय सिद्धांत हे मार्गदर्शक ठरत असतात. त्याचबरोबर सेबायन यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचे स्पष्टीकरण केलेलं आहे. सेबायन यांच्या मते राजकीय सिद्धांत ही एक बौद्धिक परंपरा आहे आणि तिच्या इतिहासात मानवाने राजकीय समस्या आणि शिस्तबद्ध जी बौद्धिक मांडणी केलेली आहे या सगळ्यांचा समावेश आपल्याला राजकीय सिद्धांतात करता येईल. सामान्यतः विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट वेळी राजकीय सिद्धांत हे उदयास येत असतात. राजकीय सिद्धांतात भूतकाळ विशिष्ट परिस्थितीत उदय आलेला आहे आणि म्हणून तो वर्तमान आणि भविष्य काळात निरुपयोगी ठरत नाही. त्याचे महत्त्व आणि त्याची उपयुक्तता ही त्रिकाला बाधित असते. इतिहासाच्या विविध अवस्थेमध्ये राजकीय सिद्धांत हे निर्माण झाले असले तरी समकालीन परिस्थितीत तसेच भविष्यकालीन राजकीय परिवर्तनात राजकीय सिद्धांत विश्लेषणासाठी निश्चित मार्गदर्शक व उपयुक्त ठरलेले आहेत. सेबायनांच्या मते कोणताही राजकीय सिद्धांत घेतला तर त्यामध्ये तीन प्रमुख गोष्टी आढळत असतात. एक, वस्तुनिष्ठ मांडणी. वस्तुनिष्ठ मांडणी म्हणजे काय तर ज्या घडामोडींनी आणि परिस्थितीने किंवा विशिष्ट प्रसंगाने सिद्धांत उदयास येते ती वस्तुस्थिती. कारण प्रत्येक घडामोड ही समाजामध्ये वेगवेगळ्या कारणानुसार निर्माण होत असते. त्याच्या पाठीमागे परिस्थितीही तशी असते. प्रसंग आणि त्या प्रसंगानुसार घेतलेले निर्णय किंवा घेतलेली एकंदरीत जबाबदारी या सिद्धांताच्या निर्मितीस उपयुक्त ठरत असतात. आता कार्यकारण संबंध स्थूलमानाने राजकीय सिद्धांताच्या निर्मितीसाठी कार्यकारण मीमांसा इतिहासात जे तीव्र आणि राजकीय सामाजिक प्रसंग निर्माण होतात ते सोडवण्यासाठी राजकीय सिद्धांत निर्माण होतात, उदयास येतात.
आता प्रत्येक देशामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती ही परिस्थितीनुसार बदलत असते. आतापर्यंतच्या काही वेगवेगळ्या क्रांत्या झालेल्या आहेत, वेगवेगळी जी काही धोरणं निश्चित झालेली आहेत ती त्या त्या परिस्थितीला अनुसरून झालेली आहेत आणि त्याला कार्यकारण संबंध हा महत्त्वाचा घटक कारणीभूत ठरलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक कुठला राजकीय सिद्धांत निर्माण करण्यासाठी घेतलेला आहे तर तो मूल्यमापनात्मक प्रतिपादन. म्हणजे काय तर अमुक एक गोष्ट घडावी किंवा घडणे योग्य होईल की नाही याविषयी केलेलं मूल्यमापन. राजकीय सिद्धांत योग्य की अयोग्य, विश्वसनीय की अविश्वसनीय या संबंधीचे मूल्यमापन हे महत्त्वाचे असते. थोडक्यात काय तर राजकीय सिद्धांत मांडण्याच्या पाठीमागचा उद्देश आणि उद्दिष्ट हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट जर आपण सांगितली तर ती गोष्ट पटवून देण्यासाठी आपल्याला अनेक त्याचे वेगवेगळे पैलू स्पष्ट करावे लागतात. साधारणतः या वस्तुनिष्ठ परिस्थितीमध्येच जर आपण ते समजावून सांगितलं तरच लोक त्याच्यावर विश्वास ठेवत असतात. राजकीय सिद्धांत आणि राजकीय सिद्धांताचे असलेलं एकंदरीत स्वरूप हे राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं एक प्रतिबिंब आहे. किंबहुना त्यानुसारच राजकीय सिद्धांत हे अभ्यासले जातात. सेबाने सांगलेली वस्तुनिष्ठता, कार्यकारी संबंध आणि मूल्यमापन आणि मूल्यमापनात्मक प्रतिपादन या तीन गोष्टी राजकीय सिद्धांताचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय सिद्धांताचं स्वरूप पाहताना प्रत्येक राजकीय सिद्धांत हा कोणत्या तत्वज्ञानावर उभारलेला आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण प्रत्येक राजकीय व्यवस्था ही विशिष्ट अशा विचारसरणीची एक अपत्य असतं. लोकशाही, कम्युनिझम, साम्यवाद, त्याच्यानंतर राजेशाही ह्या ज्या काही वेगवेगळ्या विचारसरणीच्या राजकीय व्यवस्था आहेत याच्या पाठीमागं त्या देशातील असलेली जी एक तत्वज्ञानात्मक असलेली विचारधारा जी त्याला उपयुक्त पडते त्याचा अभ्यास हा राजकीय सिद्धांतामध्ये केला जात असतो. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून तेथे कोणत्या राजकीय सिद्धांताचा उपयोग होतो हे महत्त्वाचे आहे. प्राचीन काळापासून अगदी 18व्या शतकापासून राजेशाही शासन पद्धत होती. राज्याची सार्वभौम सत्ता ही तत्कालीन परिस्थितीशी कशी योग्य आहे हे त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आधुनिक काळात सार्वभौम सत्ता जनतेकडे आली. त्यानंतर लोकशाही शासन पद्धत अस्तित्वात आली. त्यामध्ये काही राज्ये भांडवलशाही तर काही उदारमतवादी, काही समाजवादी होती. 19व्या शतकात काही राज्ये साम्यवादी तर काही राज्ये नाझीवादी, फॅसिस्टवादी अशी होती. 20व्या शतकात आधुनिक राष्ट्र राज्ये लोकशाही, साम्यवादी, भांडवलशाही, उदारमतवादी अशा स्वरूपाचे झालेले आपल्याला दिसून येतात. अशा विविध शासन पद्धतीचा अभ्यास करताना तेथे कोणत्या राजकीय सिद्धांताचा स्वीकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्याला करावा लागेल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वेळी जुन्या राजकीय सिद्धांतात सुधारणा करून त्यांचा स्वीकार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत प्रत्येक राजकीय विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचं स्वरूप पाहत असताना असं म्हटलेलं आहे की प्रत्येक राजकीय सिद्धांत हा कुठल्या तरी तत्वज्ञानावर उभारलेला आहे, आधारलेला आहे आणि त्यामुळंच तो सिद्धांत नावारूपाला आलेला आपल्याला दिसून येते. आता याच्यानंतर आपल्याला राजकीय सिद्धांताची व्याप्ती किंवा राजकीय सिद्धांताचं व्यापक क्षेत्र कसं आहे हे पाहायचं आहे. हेनरी मेयो यांनी राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाची 4 क्षेत्र सांगितलेली आहेत. हेनरी मेयो या विचारवंतांना 4 क्षेत्र सांगितलेले आहेत. कुठले आहेत तर एक राजकीय विचार प्रणालीचा अभ्यास. राजकीय सिद्धांतामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर राजकीय विचार प्रणाली. विचार प्रणाली याचा अर्थ वेगवेगळी आयडियॉलॉजी किंवा वेगवेगळे विचार घेऊन आलेली एखादी राज्यसंस्था. भारतानं लोकशाही राजकीय व्यवस्था स्वीकारलेली आहे. लोकशाहीत सुद्धा आपण
संघराज्य शासन पद्धत, त्याच्यानंतर संसदीय शासन पद्धत स्वीकारलेली आहे. संसदीय शासन पद्धतीचे काही गुण वैशिष्ट्ये असतात, संघराज्य शासन पद्धतीची काही गुण वैशिष्ट्ये असतात. या सगळ्यांचा आणि लोकशाहीच्या तत्वमूल्यांचा आधार घेऊन आपण आपली राजकीय व्यवस्था ही निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर अमेरिकेनं ही लोकशाही पण अध्यक्षीय लोकशाही स्वीकारलेली आहे, संघराज्य शासन पद्धत स्वीकारलेली आहे. म्हणजे प्रत्येक देशाची एक विशिष्ट अशी एक विचारसरणी निश्चित झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी ती शासन पद्धत स्वीकारलेली आहे. इंग्लंडचंही तसंच आहे. इंग्लंडमध्ये अजून सुद्धा राजेशाही आहे, तरी पण लोकशाहीचं एक उत्तम उदाहरण आहे. संसदीय शासन पद्धतीची जननी म्हणून या इंग्लंडच्या शासन पद्धतीकडे पाहिलं जातं. पण विचारधारा कुठली आहे? लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात असतात. किंबहुना त्या असल्याशिवाय आपल्याला ती विचारसरणी लोकशाही आहे असं म्हणताच येत नाही. तर राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास हा राजकीय सिद्धांतात अत्यंत महत्वाचा आहे. सामान्यतः एकाच राजकीय व्यवस्थेत एकच राजकीय विचार प्रणाली ही जर प्रभावी असेल तर राजकीय सिद्धांताचे स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येते. परंतु एकाच राजकीय व्यवस्थेत एकापेक्षा जास्त विचार प्रणाली अस्तित्वात असतील तर त्या राजकीय व्यवस्थेला आधारभूत असलेला राजकीय सिद्धांत स्पष्ट करणे कठीण होऊन बसते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय विचारप्रणालीतूनच राजकीय सिद्धांत प्रकट होत असतात. इंग्लंडची संसदीय लोकशाही हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये एक विशिष्ट अशी एक विचारप्रणाली असते आणि ती विचारप्रणाली वास्तवात आणण्यासाठी, प्रत्यक्षात त्याची कार्यवाही करण्यासाठी आपल्याला इतर सगळ्या काही गोष्टींचा विचार करावा लागतो. जसा समाजवादाचा विचार करावा लागतो, साम्यवादाचा विचार करावा लागतो. अशा अनेक गोष्टी आहेत की राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय विचारप्रणालीला महत्त्वाचं स्थान आपल्याला दिसून येतं. राजकीय विचारप्रणालीच्या अध्ययनातूनच राजकीय सिद्धांताचे स्वप्न हे काय आहे हे जाणून घेता येतं. राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये दुसरा महत्त्वाचा भाग कुठला येतो तर तो राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करणं. सामान्यतः राजकीय सिद्धांत एका विशिष्ट अशा राजकीय व्यवस्थेचे स्पष्टीकरण आणि समर्थन करतो. हे तुम्हाला माहिती आहे. राजकीय व्यवस्थांचा अभ्यास केला असता राजकीय सिद्धांताचं सहज आपल्याला आकलन होतं. उदाहरणार्थ अमेरिकेची अध्यक्षीय लोकशाही शासन पद्धत आणि त्यामध्ये अमेरिकेनं घटनेचं केलेलं विभाजनाचा सिद्धांत स्वीकारलेला दिसून येतो. सोव्हिएट रशिया, चीन या देशाच्या राजकीय व्यवस्था ह्या साम्यवादी आहेत, पण साम्यवादी राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासामुळं तिथे एक पक्ष पद्धतीचा स्वीकार केलेला दिसून येतो. इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये साधारणतः उदारमतवाद, व्यक्तिवाद, समाजवाद या सिद्धांताचा प्रभाव कसा आहे हे दिसून येतो. एकंदरीत राजकीय व्यवस्थांच्या अभ्यासामुळे राजकीय सिद्धांत आणि त्या राष्ट्रातील प्रत्यक्ष वस्तुस्थिती यांचं आकलन होत असतं. म्हणजे राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करताना राजकीय सिद्धांत हे फार महत्त्वाचे आहेत हे आपल्याला निश्चितपणे म्हणावे लागते. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो तो राजकीय ग्रंथांचा अभ्यास. राजकीय सिद्धांतामध्ये व्याप्ती वाढण्यासाठी राजकीय ग्रंथ जे आहेत प्रत्येक काळामध्ये म्हणजे राज्यशास्त्राचे तसे 3 टप्पे पडतात. एक प्राचीन किंवा पारंपरिक राज्यशास्त्र, दुसरं संक्रमण काळातील राज्यशास्त्र आणि तिसरं आधुनिक राज्यशास्त्र. साधारणतः इसवी सन पूर्व काळापासून ते 1850 पर्यंत हा पारंपरिक राज्यशास्त्राचा भाग येतो. 1850 ते 1950 पर्यंत संक्रमण काळ की ज्याला आपण राज्यशास्त्राचा संक्रमण काळ म्हणून ओळखतो आणि 1950 नंतर ते अप टू डेट आजच्या तारखेपर्यंत जे राज्यशास्त्र आणि त्याचं अध्ययन आहे ते आधुनिक राज्यशास्त्रामध्ये समाविष्ट होतं. तर या तिन्ही पिरियडमध्ये, या तिन्ही कालावधीमध्ये आपल्याला राज्यशास्त्राचे सिद्धांत हे वेगवेगळ्या राजकीय ग्रंथांचा अभ्यास करून झालेले आपल्याला दिसून येतात. राजकीय सिद्धांतामध्ये राजकीय ग्रंथ
ही महत्वाची बाब मानली जाते, मानावी लागते. विविध राजकीय विचारवंतांनी आतापर्यंत अनेक ग्रंथांचं ग्रंथ निर्मितीचं कार्य केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल प्लेटोनं आपल्या ह्याच्यामध्ये राजकीय विश्लेषणामध्ये रिपब्लिक, स्टेटसमन आणि दी लॉज हे 3 ग्रंथ लिहिलेले आहेत की जे राजकीय सिद्धांताचं व्याप्ती वाढवण्यासाठी फार कारणीभूत ठरलेला आहे. अरिस्टॉटल यांनी पॉलिटिक्स ग्रंथ लिहिलेला आहे. मॅकॅवेली यांनी द प्रिन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. मॉन्टेस्क्यू यांनी स्पिरिट ऑफ लॉज हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर हॉब्ज यांनी लेविएथन लॉक टू ट्रीट ऑफ गव्हर्नमेंट असा ग्रंथ लिहिलेला आहे. रुसोने सोशल कॉन्ट्रॅक्ट हा ग्रंथ लिहिलेला आहे. लास्कीनी ग्रामर ऑफ पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. J.S. मिल यांनी ऑन लिबर्टी हा ग्रंथ लिहिलेला आहे. असे अनेक विचारवंत आहेत की ज्या विचारवंतांनी हे राजकीय ग्रंथ लिहून ग्रंथाच्या अभ्यासावरून राजकीय सिद्धांताचं एक फार मोठं व्यापक असं जाळं निर्माण केलेलं आहे हे आपल्याला म्हणावं लागतं. याशिवाय देशातील ऐतिहासिक स्वरूप दस्तऐवज हेही कारणीभूत ठरत असतात. करारनामे, सनद, जुने ग्रंथ यांच्या अध्ययनातून आपल्याला राजकीय सिद्धांताची माहिती मिळू शकते. प्राचीन काळामध्ये अगदी कौटिल्य वगैरे, शांतीपर्व किंवा इतर अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्याला राजकीय सिद्धांत पाहावयास मिळतात. आता चौथा राजकीय स्वरूपामध्ये असलेला महत्वाचा भाग म्हणजे राजकीय संशोधनाचा निष्कर्षाचा अभ्यास. राजकीय सिद्धांतामध्ये निष्कर्षाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. राजकीय संशोधनाचं खऱ्या अर्थानं निष्कर्षापर्यंत जर आपण पोचून काय आहे ते पाहिलं नाही, त्याची वास्तवता जर आपण पाहिली नाही तर मग त्या तुमच्या अध्ययनाला काहीही अर्थ उरत नाही. म्हणजे संशोधन पद्धतीचा वापर करून राजकीय सिद्धांताचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे आणि त्यातून काही राजकीय निष्कर्ष पुढे आले पाहिजेत, सिद्धांत पुढे आले पाहिजेत. कल्पना, तर्क यावर आधारलेले सिद्धांत कोणते आणि वास्तववादी सत्य घटनावर आधारलेले सिद्धांत कोणते याचं मूल्यमापन या संशोधन पद्धतीमुळं होत असतं. तरीही संशोधन पद्धतीमध्ये मूल्य व्यवस्थेला अधिक महत्त्व दिलेलं आहे. सिद्धांत आणि व्यवहार या 2 गोष्टी संलग्न असून त्यांना वेगळे करता येत नाही. सिद्धांत हे सिद्धांत आहेत, व्यवहार हे त्या त्या पातळीवर घेतलेले निर्णय असतात आणि व्यवहारानुसार प्रत्यक्षात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. सिद्धांत काही वेळेला बाजूला ठेवावे लागतात आणि प्रत्यक्ष व्यवहार आपल्याला उपयोगात आणावा लागत असतो. आधुनिक काळामध्ये डेव्हिड ईस्टन, गॅब्रिएल आल्मंड, चार्ल्स मेरियम, हेनरी मियो या विचारवंतांनी संशोधनशास्त्र दृष्टिकोन यांना दुय्यम स्थान देऊन सामाजिक संदर्भ आणि वास्तवता आणि त्यातली असलेली श्रेष्ठता याला अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. प्राप्त परिस्थितीमध्ये एखादं मूल्य योग्य आहे किंवा नाही एवढाच विचार करणं फार आवश्यक आहे. थोडक्यात काय तर संशोधन करताना ते तटस्थ असावं, कुठल्या एका बाजूला झुकू नये. सिद्धांताचं मूल्यमापन करताना निष्कर्षाचा हा पडताळा झालाच पाहिजे, म्हणजे त्याची सत्यता जी आहे ती पडताळून बघितलीच पाहिजे. आपण माहित आहे एखादं गणित बरोबर आलंय किंवा नाही याच्यासाठी ताळा करत होतो आणि ताळा केला. ताळा म्हणजे काय तर उत्तरापासून गणितापर्यंत परत जायचं, जायचं, पाठीमागं जायचं आणि ते जर व्यवस्थित जमलं, ताळा जर व्यवस्थित आला तरच ते गणित बरोबर आहे याची गॅरंटी आपण देऊ शकतो. तसं आपण राजकीय सिद्धांत हे योग्य आहेत, वास्तव आहेत, शास्त्रीय आहेत हे जर पाहायचं असेल तर त्याच्या निष्कर्षापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. निष्कर्षाचा पडताळा पाहताना अनुभववादी, प्रामाण्यवादी संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला राजकीय सिद्धांताचं व्याप्ती काय आहे ही समजून येते. ओके.